एकदा रात्रीच्या प्रथम प्रहरानंतर देवराजेंद्र आपल्या समूहाबरोबर भगवंताकडे येऊन धर्मकथा ऐकत होते. त्याच वेळी थेरी खेमाने विचार केला, आपण सुद्धा भगवंताचे दर्शन घेऊ. आणि ती तेथे आली. पण देवराजेंद्राला तेथे पाहून आकाशातच थांबून भगवंतांना नमस्कार केला व परत गेली. इंद्राने थेरीला पाहून भगवंताला विचारले, "भंते, ही कोण आहे, जी येथे येत असताना आकाशातच थांबून आपल्याला नमस्कार करून गेली?" तेव्हा भगवंत देवराजेंद्राला म्हणतात की, "हे देवराज, ही माझी मुलगी खेमा आहे, जी महाप्रज्ञावंत तसेच मार्ग अमार्गाचा सूक्ष्म भेद जाणण्यास दक्ष आहे." असे म्हणून भगवंतांनी धम्मपदाची एक गाथा म्हटली. गंभीर पय्यं मेधावी मग्गमग्गस्य गोविंदं उत्तमत्थमनुपत्तं तमहं ब्रोमी ब्राह्मणं. अर्थात, गहन प्रज्ञा असलेल्या, मेधावी, मार्गाचा विद्वान, उत्तम अर्थ, निर्वाणाला प्राप्त झालेल्या व्यक्तीला मी ब्राह्मण म्हणतो. नमो बुद्धाय.